सकाळच्या वेळी घाईगडबडीत कोणती छोटी रांगोळी काढावी असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर नक्की बघा. मी आणलेल्या या सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी पटकन होणाऱ्या सोप्या 4 रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे बघा, 4 डॉट देऊन घेतलेले आहेत. आता जे खालचा डॉट आहे तिथे आपण फूल काढणार आहोत आणि वरच्याही डॉटवरती आपण लांब रेषा ओढून फूल काढून घेणार आहोत. खालच्या बाजूला आपण पाकळ्यांचं फूल काढणार आहोत बघा, गोल गोल पाकळ्यांचं. आणि मध्ये जे डॉट दिलेले आहेत ते गोल फिरवून घ्यायचे आहेत काडीच्या मदतीने. आता फुलांमध्ये रंग भरून घ्यायचा आहे बघा. नेहमी त्याच रांगोळ्या काढण्यापेक्षा थोडीशी ही एक वेगळ्या प्रकारची रांगोळी काढलेली आहे बघा. आता मध्ये देठाप्रमाणे एक आकार काढून घेतलेला आहे. वरच्याही फुलामध्ये मध्ये लाल रंगाचा डॉट देऊन घेतलेला आहे आणि जे गोल आकार आपण काढलेले आहेत तिथे निळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता सरळ पुढे 2 रेषा ओढायच्या आहेत बघा. आखूड लांब रेषा मी ओढलेल्या आहेत. आता एका रेषेवरती ऑरेंज रंगाचा डॉट दिलेला आहे आणि दुसऱ्या रेषेवरती हिरव्या रंगाचा डॉट देऊन आपण छोटंसं पान तयार करून घेणार आहोत आणि वरच्या रेषेवरती छोटंसं एक फूल तयार करून घेणार आहोत. डॉट देऊनच करायचं आहे बघा. वेगळे काही ड्रॉईंग वगैरे करायची नाही. रोजची रांगोळी आहे, तर घाई गडबडीमध्ये आपण रांगोळी काढत असतो, आपल्याला वेळ नसतो, तर त्यासाठी बोटाचा आणि काडीचा उपयोग करूनच रांगोळी काढलेली आहे बघा. वेगळे ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही. तर बघा, फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता खालच्या बाजूला रिकामी जागा दिसते रांगोळीमध्ये, तर तिथे एक आडवी रेष मारून घेतलेली आहेत आणि त्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. त्या रेषेवरती गोलाकार काढून घ्यायचे आहेत बघा दोन्हीही बाजूला. आता दोन्ही बाजूला जी रिकामी जागा दिसते तिथे आपण छोटे छोटे स्वस्तिक 2 काढून घेणार आहोत. जे आपले शुभचिन्ह आहे ना, स्वस्तिक, ते काढून घ्यायचं आहे बघा. आता ही रांगोळी कशी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते आणि अगदी सुंदर दिसते बघा. तुम्ही या फायनल लुकसुद्धा बघू शकता रांगोळीचा. अगदी छान दिसतो. जे स्वस्तिक काढलेले आहे त्यामध्ये लाल आणि पिवळे रंग थोडासा टाकून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला एक छोटंसं पान काढून घेतलेलं आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. बघा, फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे आणि अगदी सुंदर दिसते बघा. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. पूर्ण तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण राहा. अगदी सोप्याच रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. रोजच्या करण्यासाठी झटपट होणाऱ्या रांगोळ्या आहेत बघा. इथे सरळ रेषेमध्ये 3 डॉट देऊन घेतलेले आहेत. आता मधल्या रेषेवरती आपण एक गोल पाकळ्यांचं फूल तयार करून घेणार आहोत बघा काडीच्या मदतीने. त्या पाकळ्या आहेत, पाकळ्यांना आकार द्यायचा आहे. पुन्हा आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. पिवळा रंग त्यामध्ये भरलेला आहे. आता कडेचे जे डॉट आहे तिथेही आपण फुलाचा आकार काढून घेणार आहोत. आता इथे लांब रेषा मारूनच फूल काढायचं आहे बघा. अगदी सोपी पद्धत आहे ही फुलं काढण्याची. तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला नक्कीच ह्या पद्धत माहिती असेल बघा. तर दोन्ही बाजूला फुलं काढून त्यामध्ये निळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आता खालच्या बाजूलाही आपण त्याच प्रकारे जसं वरती दोन्ही बाजूला फुलं काढलेली आहे त्याप्रमाणेच खालीही फूल काढून घेतलेलं आहे. आता ह्या फुलाच्या बाजूला आपण छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत बघा. हिरव्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत आणि झाकणाने प्रेस करून पानाचा आकार द्यायचा आहे. आता इथे 3 छोटी छोटी पानं मी काढून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता. ते पानांना ते मागच्या बाजूला काढलेलं आहे. आता 3 पानं इथे काढून घ्यायची आहेत. अगदी सुंदर दिसते बघा ही रांगोळी. फायनल लुक तुम्ही जर बघितलं तर अगदी छान दिसतो. मध्ये एक छोटंसं पान काढलेलं आहे. आता खालच्या बाजूला ही एक छोटी अशी रेष मारून आपण तिथे लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता सर्व तिन्ही फुलं आपण जोडून घेणार आहोत बघा. हिरव्या रंगामध्ये थोडासा काळा रंग मिक्स केलेला आहे आणि डार्क रंगाने आपण ती फुलं जोडून घेणार आहोत. वरतीही आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेतलेल्या आहेत बघा. आता 5 मध्ये जे वेलीप्रमाणे आकार काढलेले आहे त्यावरती छोटी छोटी पानं काढायची आहेत. पोपटी रंगाने काढलेली आहेत बघा. आता वरच्या कळ्यांनाही रंग देऊन घ्यायचा. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता आणि छोटी छोटी पानं काढून घ्यायची आहेत. सोपी आहे बघा रांगोळी. थोडीशी वेगळ्या प्रकारची ही रांगोळी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी
छान दिसतो बघा. वरच्या बाजूला ही रिकामी जागा आहे तर तिथेही लाल आणि पिवळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे तर इथे मी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली आहे. खूप साऱ्या ताईंची कमेंट येते की तुम्ही वेगळ्या प्रकारची लक्ष्मीची पावलं दाखवा. तर आता ही रांगोळी कशी मंगळवार शुक्रवारसाठी तुम्ही ही रांगोळी दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर देवघरासमोर काढू शकता. सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे बघा. वरती त्रिकोण काढलेले आहेत आणि खालच्या बाजूला एक गोल काढून घेतलेला आहे. तर वरती जे आपले बुटांचे डॉट आहेत ते देऊन घ्यायचे आहेत बघा. सोप्या पद्धतीनेच ही सुद्धा रांगोळी काढलेली आहे. तर मध्ये स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आता वरचे जे त्रिकोण आहे तिथे लाल रंग भरलेला आहे आणि खालचा जो गोल आपण काढलेला आहे तिथे पिवळा रंग भरून घ्यायचा आहे आणि मध्ये थोडंसं निळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे बघा. तर खाली आता बाजूला आपण एक छोटासा दिवा काढून घेणार आहोत. एक वेलीप्रमाणे आकार काढायचा आहे बघा. फांदीप्रमाणे आकार काढायचा आहे गोल आणि त्यावरती दिवा काढायचा आहे. त्या फांदीला आपण छोटी छोटी गोल आकाराची पानं काढून घेणार आहोत. त्यामध्ये सफेद रंगच भरलेला आहे. तर रोजची रांगोळी आहे तर काही वेगळा रंग वगैरे भरत बसायची गरज नाही आहे. थोडेसे रंग भरायचे आहेत बघा. तर तिथे छोटासा एक दिवा काढून घेतलेला आहे. दिवा काढलेला सुद्धा रांगोळीमध्ये खूप शुभ मानलं जातं बघा. तर दिवा हे तेजाचं एक प्रतीक असतं. त्यासाठी दिवा रांगोळीमध्ये बघा तुम्ही आपण जेव्हा लक्ष्मीची पावलं किंवा इतर कोणत्याही देवाच्या रांगोळ्या काढतो तर त्याच्या बाजूला एक छोटासा दिवा काढला तर अगदी सुंदर लूक येत असतो बघा रांगोळीला. आता खाली फुलं काढा. आता एका बाजूने आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत बघा. डॉट देऊन आणि छोट्याशा काडीच्या मदतीने आपण छोटी छोटी फुलं काढून घेतलेली आहेत. आता मध्ये मध्ये छोटी पानं काढायची आहेत. ते एक फुलांची वेल आहे त्याप्रमाणे मग रांगोळीला लोक येतो बघा. मध्ये मध्ये छोटी छोटी पोपटी रंगाने पानं काढून घेतलेली आहेत. काडीच्या मदतीनेच आकार दिलेला आहे बघा आणि वरती एक छोटीशी कळी काढायची आहे बघा. तुम्ही फायनल लुकसुद्धा बघू शकता. रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो बघा. तुम्ही बघू शकता. आता आपली ही फायनल रांगोळी तयार झालेली आहे. दिव्याच्या बाजूला छोट्या छोट्या रेषा द्यायच्या आहेत. त्यामुळे एक प्रकाश पडलेला आहे असं आपल्या रांगोळीमध्ये भास होतो. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा. आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या मंगळवार आहे त्यानिमित्त गणेश गणपती बाप्पाची मी रांगोळी इथे काढलेली आहे. आता चारही बाजूला आपण जास्वंदाची फुलं काढून घ्यायची आहेत. बोटाच्या मदतीनेच आकार दिलेला आहे बघा. काही वेगळी ड्रॉइंग वगैरे केलेली नाही आहे. तर रोजची काही गडबडीतली रांगोळी असते. आता ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. मात्र ही रांगोळी जमिनीवर काढायची नाही, पाटावरती काढून ठेवायची आहे. आता फुलांना आपण काडीच्या मदतीने आकार देऊन घेतलेला आहे. मधल्या बाजूला आपण थोडंसं डार्क रंग टाकून घेणार आहोत. ते आता मी जांभळा रंग टाकलेला आहे बघा. निळा आणि जांभळा रंग टाकून घ्यायचा आहे. जे मधले तुरे आहेत फुलामधले, जे पराग असतात फुलामध्ये काढलेले ते सुद्धा काढायचे आहे बघा. सर्वच फुलांमधले जे पराग किंवा जे तुरा आहे तो मी काढून घेतलेला आहे. आता फुलाच्या एका साईडला आपण छोटी छोटी 3 पानं काढून घेणार आहोत बघा. 3-3 डॉट द्यायचे आहेत. बरोबर एकाच दिशेला द्यायचे आहेत बघा. फुलाच्या पहिल्या फुलाच्या ज्या दिशेला दिलेले आहेत डॉट त्याच दिशेला द्यायचे आहेत आणि काडीच्या मदतीने थोडेसे बाहेरच्या बाजूला ते डॉट ओढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता छोटी छोटी पानं अगदी तयार झालेली आहेत. आता मध्ये आपण स्त्री असं अक्षर लिहून घेणार आहोत बघा. छोटंसं स्त्री असं अक्षर लिहायचं आहे आणि एक गणेशाच्या सोंडीप्रमाणे खालच्या बाजूला आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही आणि अगदी पटकन होणारी आहे. बघा तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. अगदी 3 ते 7पर्यंत छोट्या छोट्या रांगोळ्या असतात आणि रोज काढण्यासाठी छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. नक्की बघा आणि छोटीशी कोयना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा. तर दोन्ही बाजूला आपण
फुलाच्या एका बाजूला पण कळ्या काढून घ्यायच्या आहेत बघा. छोट्या छोट्या 3-3 कळ्या मी काढलेल्या आहेत. मध्ये डॉट देऊनच काढलेल्या आहेत बघा. आता अशीच रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.